आज आपण पाहणार आहोत शेगाव लाईव्ह न्यूजवरून खास माहिती. कांदा बीज पेरलेल्या शेतकऱ्यांसाठी पुढील काही दिवस हवामान कसं राहणार? पावसाची शक्यता आहे का? तापमानात काय बदल होणार आणि या हवामानाचा बाजारावर काय परिणाम होऊ शकतो? याबाबत सविस्तर माहिती देत आहे बाजार अभ्यासक पुरुषोत्तम मेतकर. तसंच सर्वसामान्य नागरिकांसाठी पुढील काही दिवसाचा हवामान अंदाज आणि आवश्यक खबरदारी काय घ्यावी याबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन. संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. थेट प्रसारण शेगाव लाईव्ह न्यूजवर. नमस्कार, मी बाजारभाव अभ्यासक पुरुषोत्तम मेतकर, तालुका खामगाव, जिल्हा बुलढाणा. आज दिनांक 19 फेब्रुवारी. बऱ्याच शेतकऱ्याचे कांद्याबद्दलचे फोन येतात. कांद्याला येणाऱ्या काळामध्ये भाव कसे राहणार त्याकरता बऱ्याच वेळेस मी व्हिडिओ पण बनवले होते आणि 6 महिन्याच्या अगोदर अंदाज पण दिला होता. आता पुन्हा एक कांद्याचा अंदाज देणार आहोत. मी अगोदर सांगितलंच होतं की कांद्याचे भाव हे मार्च, एप्रिल, मेमध्ये खूपच कमी होणार आहेत, म्हणजे डाऊन होणार आहे मार्केट. त्यानंतर जून, जुलै, ऑगस्ट यावेळेस कांद्याचे भाव चांगली सुधारणा होणार आहे. म्हणजे शेतकऱ्यांकडे जर ठेवायची व्यवस्था असेल त्या शेतकऱ्यांनी कांदा ठेवला तरी काही हरकत नाही, त्यांना भाव चांगला मिळेल. परंतु ज्या शेतकऱ्यांनी आता ट्रॅक्टरने कांदे पेरलेले आहेत त्यांना उतारा पण कमी येईल, कारण वातावरणामध्ये नेहमी बदलत असतो. आणि ट्रॅक्टरने पेरलेला कांदा जो ज्याप्रमाणे आपण पेरतो ते सरळ पद्धत जी आहे, झिगझॅग पद्धत ज्या शेतकऱ्याची आहे त्यांना उतारा जरा बरा येईल. साधारणतः जे सरळ रेषेमध्ये पेरलेला आहे त्यांना उतारा पण कमी येणार आहे. आणि आता जे वातावरण तयार होईल त्याचा त्या कांदे उत्पादक शेतकऱ्याला थोडा फटका पण बसणार आहे. आणि ज्या शेतकऱ्यांनी कांद्याची लागवड केलेली असेल त्या शेतकऱ्यांना मी एकच सांगू इच्छितो, त्यांनी यावर्षी कांद्याची विक्री न करता थोडा थांबून ठेवावा, कारण येणाऱ्या काळामध्ये त्यांना भाव मिळणार आहे. तसेच हवामानाबद्दलचा अंदाज 22 तारखेनंतर वातावरणामध्ये थोडा कमी दाबाचा पट्ट्यामुळे आपल्या भागामध्ये थोडा बदल होणार आहे. तरीच पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ यामध्ये थोडा पावसाचे वातावरण तयार होईल दुपारनंतर. नंतर 22, 23, 24 थोडं ढगाळ वातावरण जास्त राहील. मात्र 25, 26, 24ची रात्र या 2-3 दिवसात थोडं काही ठिकाणी वादळी पाऊस पडेल किंवा एखाद्या ठिकाणी जर ढगाळाची गर्दी तयार झाली, दाटी तयार झाली, तिथं थोडी गार होऊ शकते. पण शक्यता गारची हे कमी आहे, कारण बऱ्याच हवामान अभ्यासकांनी गार सांगितलेलं आहे. परंतु माझ्या मते गार होणार नाही आहे. फक्त पाऊस होईल काही भागात, तर अर्ध्या महाराष्ट्रामध्ये फक्त ढगाळ वातावरण आहे. फक्त पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ त्याच्यामध्ये जोर असणारे जे जिल्हे आहेत, यवतमाळ, हिंगोली, परभणीचा पूर्व भाग, अकोला, अमरावती, भंडारा, गडचिरोली, अमरावतीचा सुद्धा पूर्व भाग आहे, अकोल्याचा पूर्व भाग आहे, आणि बुलढाणा जिल्ह्याचा पूर्व भाग म्हणजे बुलढाणा जिल्ह्यामध्ये खामगाव तालुका आला. तर हे 24, 25, 26 या तारखेला थोडं वातावरण तयार होईल. तरी गाडीची काही शक्यता नाही आहे. फक्त ढगाळ वातावरण. ज्या शेतकऱ्यांचे हरभरे काढणीस आलेले असतील त्या शेतकऱ्यांनी आपले हरभरे 2 दिवसात हरभरे काढून घ्यावे किंवा गंजी झाकून ठेवावी. त्याबद्दल थोडं नियोजन करून ठेवावं. एवढंच मी शेतकऱ्यांना सांगू इच्छितो. धन्यवाद.